तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दिल्लीचेही बूट साठतो मुजरे करीतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली। हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार पुढे काय नेणार असा हल्लाबोलही ठाकरेंचा पाहायला मिळतोय। आम्ही मुंबई महापालिका जिंकणारच ठाकरेंकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। शिवसेना भवनामध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान यावेळेला करण्यात आला। ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावरती प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। मलिकांवरील आरोपांवरती भाजपा तडजोड करणार नाही, मंत्री आशिष शेलारांकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीकडून मलिक यांच्याकडे जबाबदारी। कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेत दिसेल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, गायकवाडांनी केलं होतं विधान। वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थवर आले होते, त्यांच्या भूमिकेनंतर मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर। तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं उत्तर। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं MY समीकरण। भाजपचे MY समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची रणनीती महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईमध्ये MY समीकरण।